दुसऱ्या लग्नाची गोष्ट या मागील भागावरून पुढे. रूपा म्हणते, वाचून तर पहा त्याचे ड्रामे. माणूस वेडा होतो. एथेल्लो बदली कुरूप अथेल्लोवर जीवापाड प्रेम करणारी सुंदर डेस्टिमोना, रोमिओ ज्युलियट, द मर्चंट ऑफ व्हेनिस मधला जीवाला जीव देणारा मित्र काय आणि किती सांगावे शेक्सपियरबद्दल इत्यादी. लव्ह इज रायटिंग. माझ्याकडे पुस्तकं आहेत, पण शेक्सपियरचे ड्रामे तुमच्यासाठी मी सोलापूरला गेल्यावर घेऊन येईल, ती भरभरून बोलत होती. अक्षय बोलतो, तुझं इंग्रजी चांगलं आहे म्हणा. मी ऐकले तू बोलताना तुझ्या बहिणीबरोबर किती फ्लुएंटली बोलतेस तू. तुम्ही इंग्रजी लिटरेचर वाले आणि आम्ही इंग्लिशमध्ये काटावर पास होणारे. मला मराठीचं बरं, आपलं शेक्सपियर हे प्रकरण आमच्यासाठी डोक्याच्या बाहेरचे. तुझ्याच नजरेतून शेक्सपियर जाणून घ्यायला आवडेल मला, तो तिला पाहत म्हणाला. रूपा बोलते, काहीतरीच काय तुम्ही तर MA BEd आहात की माझ्यापेक्षा जास्त शिकलेले, आणि माझं इंग्रजी तुम्ही कधी ऐकलं? प्रश्नार्थक नजरेने विचारले. अक्षय बोलतो, हो असेल माझ्याकडे एखादी डिग्री तुझ्यापेक्षा जास्त, पण तू हुशार आहेस माझ्यापेक्षा. आणि तुझ्या बहीण आणि मैत्रिणींना इंग्लिशमध्ये बोलत असतेस ना अधूनमधून, ते येता जाता ऐकलं आहे मी, तो म्हणाला. रूपा म्हणते, बर बास झाली श्रुती, माझी एवढीही हुशार नाही मी, नाही तर आतापर्यंत नोकरीला लागले नसते का, ती हसत म्हणाली. पण अक्षयने केलेल्या तिच्या स्मृतीमुळे ती खूप सुखावली होती. अक्षय बोलतो, नोकरीसाठी तूच प्रयत्न केले नसशील पुरेशे, नाही तुझ्यासारख्या हुशार मुलीला नोकरी काय लगेच मिळेल? बर चला आता, लवकर नाही तर आई म्हणेल माझ्या सुनेलाही वेडे केले यांनी, असं म्हणून तो हसला, आणि त्याच्या हसण्यात रूपाही सामील झाली. खालून हसण्याचा आवाज ऐकून अक्षयचे आई बाबा मात्र सुकावले, कारण पहिले लग्न मोडले हे अक्षयच्या खूप जिवारी लागले होते. कित्येक वर्ष झाली तो वर पुस्तकाकडे डोकावलाही नव्हता, पण आज रूपामुळे तो खुश दिसत होता. 2-3 दिवस असेच गेले. अक्षय रूपाशी अजून मनमोकळे बोलू लागला होता, पण रूपाला अपेक्षित प्रेम मात्र अजून त्याच्या डोळ्यात तिला दिसत नव्हते. एक दिवस रात्री सुजयचा म्हणजेच रूपाच्या लहान भावाचा फोन आला. सुजय बोलत होता, दी आईला खूप बरे नाही, डॉक्टरांनी तिला उद्या ॲडमिट करायला सांगितले आहे. तू उद्या येतीस का? कारण शुभ्रा, दिला रूपाची बहीण, ही तिची सासू आजारी असल्याने यायला नाही जमणार, तो म्हणाला. रूपा बोलते, ठीक आहे, मी अक्षयला आणि आईला विचारून तुला कळवते, ती म्हणाली. अक्षय पेपर तपासात हे सगळं ऐकत होता. तो म्हणाला, वेडी आहेस का तू? विचारून सांगते काय? सरळ सांगायचे ना येते म्हणून. सुजय अजून लहान आहे, शुभ्राला नाही जमणार, मग तुला जावेच लागणार ना, तुझ्याही आईचं आहेच ना. त्या मग मी उद्या तुला ट्रॅव्हल्सला बसवून देतो. मीही आलो असतो, पण 10वीचे पेपर तपासण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे नाही जमणार मला, तो म्हणाला. रूपा म्हणाली, पण आईंना तर विचारले पाहिजे, ती म्हणाली. अक्षय बोलतो, नाही म्हणणार आहे का ती? मी सांगेन तिला, तू बॅग भर, तो म्हणाला. रूपाने बॅग भरली. सकाळी अक्षयच्या आईला अक्षयने सगळे सांगितले. त्यांनीही जावं, आईला चांगले बरे वाटल्यावरच असे सांगितले. अक्षय तिला बसमध्ये बसवायला आला. त्याने पाणी, बॉटल्स, खाण्यासाठी काही आणि पैसे रूपाला दिले व तो बोलू लागला. अक्षय, हे बघ रूपा, एकटीच जाते आहेस, प्रवासात कोणाचेही दिलेले काही खाऊ नकोस, आणि जेवणाचा डबा दिलाय तुला तो खा, आणि गेल्यावर फोन कर, तो या सगळ्या सूचना देत होता. आणि रूपा त्याच्याकडे पाहून हसत होती. रूपा लहान आहे का मी हे सगळं सांगायला? आणि 6 तासात पोचेन मी,
आणि सुजय येतोय मला घेऊन जायला स्टँडवर. तुम्ही जा, उशीर होईल तुम्हाला शाळेत जायला. ती त्याला पाहून हसत म्हणाली. हसायला काय झालं, काळजी वाटते म्हणून सांगतोय ना. हल्ली काय काय ऐकायला मिळते आणि जाईन मी शाळेत. आईला जर कळले ना की मी तुला बसमध्ये बसवून लगेच आलो तर चिडले ती माझ्यावर. तो आईचे कारण देत होता खरं, पण रूपाला सोडून जायला त्याची पावले मात्र उचत नव्हती. बस सुरू झाली. अक्षय तिथेच उभा होता. रूपाला मात्र त्याचे डोळे उगीचच पाणवल्यासारखे दिसले. रूपा गेली माहेरी सोलापूरला आणि इकडे अक्षयला मात्र तिची कमतरता जाणवू लागली. तिचं त्याची सर्व कामे अबोलपणे करणे, तिचे हसणे, तिने केलेले जेवण, त्याला रूपाची आठवण पदोपदी येऊ लागली. गेल्या 3 महिन्यात रूपा कुठेही इतके दिवस त्याला सोडून गेली नव्हती. त्यामुळे अक्षयला तिच्या असण्याची सवय झाली होती. शाळेत जाताना तिचं हसत मुखाने बाय करणं, शाळेतून आल्यावर तीच चहा आणून देणं, तिचं रात्र रात्र झपाटल्यासारख्या बेडवर बसून पुस्तकं वाचणं किंवा काही लिहिलेला त्याला ऐकवणे, तिने त्यांच्यासाठी बनवलेला पदार्थ, तिच्या एकाना अनेक आठवणी त्याला रोज सतावू लागल्या. त्याच्या हे लक्षात आले की तो तिच्या शिवाय राहू शकत नाही. त्याचं प्रेम जडलंय रूपावर याची त्याला प्रकर्षाने जाणीव झाली. नाही म्हणायला अक्षय तिला दिवसातून 2-3 फोन व मेसेजवर ही बोलणे होतं असे, पण तिच्या सहवासाची सर त्यात नव्हती. रूपाच्या आईची तब्येत 15 दिवसांनी सुधारली. रूपा उद्या घरी येणार होती. सकाळीच ती अक्षयने बुक केलेल्या कोडुस्टर ट्रॅव्हल्समध्ये बसणार होती. अक्षय ती येणार म्हणून भलताच खुश होता. आज रविवार असल्याने तो घरीच होता. ती संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पोहोचेल असा अंदाज होता त्याचा. 3:30 वाजले आणि तो रूपाला घेऊन येण्यासाठी निघण्याच्या तयारीत होता. बाबा टीव्हीवर न्यूज पाहत होते. एक ब्रेकिंग न्यूज फ्लॅश होऊ लागली. सोलापूरवरून येणाऱ्या कोडुस्टर बसला मिरजजवळ अपघात झाला. त्यात 10 जण मृत, 25 लोक गंभीर जखमी आणि बाकी किरकोळ जखमी व त्या लोकांना मिरजमधील मिशन हॉस्पिटलमध्ये नेलं जातं आहे अशी माहिती न्यूजमध्ये दिली जात होती. सगळे घाबरले होते कारण त्याच बसने रूपा येणार होती. अक्षयने रूपाला फोन लावला पण तिचा फोन स्विच ऑफ लागत होता. सुजयचाही फोन स्विच ऑफ लागत होता. रूपाच्या घरी फोन केला तर तिच्या बाबांनी फोन उचलला व त्यांनी सांगितले रूपा तेथून केव्हाच निघाली आहे. हे ऐकून अक्षय पुरता घाबरला. त्याने मित्राला फोन करून त्याला घेऊन मिरज गाठले. अक्षय व त्याचा मित्र अपघातातील जखमीची लिस्ट पाहत होते पण त्यांना रूपाचे नाव मात्र त्यात दिसत नव्हते. अक्षयने हॉस्पिटलमधील सर्व जखमींना ठेवलेले वॉर्ड, ICU वॉर्ड शोधला पण रूपा मात्र कोठे सापडत नव्हता. अक्षयचा मात्र जीव थाऱ्यावर नव्हता. आता एकच जागा राहिली होती रूपाला शोधणे, ती म्हणजे मृतमध्ये. पण अक्षयचे मन मात्र तिकडे जायला धजावत नव्हते. रूपा आपल्या बरोबर नसणार किंवा आपण रूपाला कायमचे गमावले हा विचारच त्याला सहन होत नव्हता. त्याने आतापर्यंत धरून ठेवलेला धीर आता सुटला व तो मित्राला मिठी मारून रडू लागला. त्याने अक्षयला धीर दिला व तो स्वतः जाऊन मृतकाची लिस्ट पाहून आला. जेव्हा अक्षयला हे कळले की तिथे रूपाचे नाव नाही तेव्हा त्याला हायसे वाटले. पण रूपा गेली कुठे हा प्रश्न होता. चुकून ती अपघाताच्या ठिकाणी राहिली नाही ना भीती त्याला वाटू लागली. पण त्याने कोडुस्करमध्ये फोन करून एकदा चौकशी करावी असे ठरवले. चौकशी अंती तेव्हा त्याला कळले की रूपा त्या बसमध्ये बसलीच नाही. हे सगळं होऊपर्यंत संध्याकाळच्या 7 वाजल्या होत्या. तोपर्यंत अक्षयच्या बाबांचा फोन आला. अक्षयने फोन उचलला. बाबा बोलत होते. अरे अक्षय, रूपा. ते पुढे बोलणार तर अक्षय त्यांचं काहीही न ऐकून घेता रडत बोलत लागला. अक्षय, बाबा, रूपा नाही सापडत. ती कुठे असेल? मला तिची खूप काळजी वाटते आहे. मला तिला नाही गमवायचं. तो रडत बोलत होता. बाबा बोलले, रडणं आधी बंद कर. रूपा आत्ताच घरी पोचली आहे. ती सुखरूप, ते म्हणाले.
अक्षय बोलला, काय? कशी? तो डोळे पुसत म्हणाला, बाबा म्हणतात तुला सगळं फोनवरच सांगू का, घरी ये, ते म्हणाले. अक्षयला तो केव्हा एकदा रूपाला पाहतोय असे झाले होते. तो घरी पोचला तर त्याचे आई बाबा व रूपा त्याचीच वाट पाहत हॉलमध्ये बसले होते. त्याला पाहून ते उठून उभारले. अक्षय रूपाजवळ गेला व त्याने तिला मिठी मारली. तो बराच वेळ तिला मिठी मारून रडत होता. रूपा मात्र पुतळ्यासारखी उभी होती आणि अक्षयचे आई बाबा त्याला असे पाहून अश्रुयुक्त डोळ्यांनी हसत होते. अक्षयच्या भावनांचा आवेग ओसरला तेव्हा तो भानावर आला. त्याने अक्षयला दूर केले व तो रागाने बेडरूममध्ये निघून गेला. त्याच्या मागोमाग रूपा रूममध्ये गेली तर अक्षय बेडवर तोंड फुगवून बसला होता. पण त्याच्या डोळ्यातून मात्र पाणी वाहतच होते. रूपा त्याच्या शेजारी जाऊन बसली व बोलू लागली. रूपा बोलते, इतकं रडायला का, तुम्हाला काय झाले? ती त्याला पाहत म्हणाली. अक्षय बोलतो, तुझा मोबाईल कुठं आहे? तो तिच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकत म्हणाला. रूपा म्हणते, मोबाईल चार्ज करायला विसरले मी, त्यामुळे तो स्विच ऑफ झालाय. पारा खूप चढला आहे हे ऐकूनच तिच्या लक्षात आले. अक्षय बोलतो, हो का? वेंदेपणाची ही हद्द असते. आणि सुजयचा का, त्याचेही चार्जिंग संपले होते? तो तिला रागानेच म्हणाला. रूपा म्हणते, नाही, आज त्याचे प्रॅक्टिकल असते त्यामुळे त्याचा मोबाईल दिवसभर बंद असतो. ती हळू आवाजात खाली मान घालून म्हणाली. अक्षय म्हणतो, हो, तुम्ही दोघे भाऊ बहीण हुशार आहात, बाकी आम्ही काय मूर्खच ना, तो रागानेच म्हणाला. रूपा म्हणते, पण झाले काय एवढे रागवायला आणि रडून डोळे सुजायला? आणि आल्यावर मिठी कशाला मारली मला? किती ऑकवर्ड झालं मला आई बाबांसमोर. ती उठून त्याच्यासमोर उभी राहून आता तावातावाने बोलू लागली होती. ते पाहून अक्षयच्या लक्षात आले की हिला तर काहीच माहीत नाही आणि आई बाबांनाही हिला काही सांगायला वेळच मिळाला नाही. ती त्याच्यासमोर उभा राहून हातवारे करून बोलत होती. तो उठला आणि तिच्या ओठावर हात ठेवला आणि हळूच तिच्या कानात म्हणाला. अक्षय म्हणाला, आय लव्ह यू, असं म्हणून त्याने तिच्या तोंडावरचा हात काढला. रूपा म्हणते, काय? ती आश्चर्याने म्हणाली. अक्षय, ऐकू कमी येतं का तुला? बर, तू कशी आलीस आज? त्याने विचारले. रूपा म्हणाली, तुम्ही ज्या बसचं तिकीट बुक केलं होतं ना, ती बस घरी वेळ झाल्यामुळे चुकली माझी. मग काय, सुजयने दुसऱ्या बसचे तिकीट काढून दिले आणि मला त्या बसमध्ये बसवले. त्यालाही उशीर झाला होता कॉलेजला जायला, मग तो डायरेक्ट कॉलेजला गेला. मी त्याला सांगितले होते, तुम्हाला फोन करून सांगायला विसरला वाटतं तो. बसच्या तिकिटाचे पैसे माझ्या चुकीमुळे फुकट गेले, ती बोलत होती. अक्षय बोलतो, बरं झालं, तो मोठा निश्वास सोडत म्हणाला. रूपा बोलते, आज झालंय काय तुम्हाला? काय वेड्यासारखे बडबडताय? मिठ्या काय मारताय? माझ्या कानात काय म्हणालात? उद्या कृपामाईला जाऊया का? ती त्याच्याकडे पाहत मिश्किलपणे म्हणाली. हे ऐकून अक्षय तिच्या जवळ जवळ जात होता व रूपा त्याच्यापासून मागे मागे सरकत होती. शेवटी ती कपाटाला धबकली आणि अक्षय कपाटावर हात टेकून तिच्या अगदी जवळ जात बोलू लागला. अक्षय बोलू लागला, तुला खरंच कळलं नाही मी काय म्हणालो ते? का वेड्याचा सोंग आणून पेड गावाला जातेस? इथं मागील 4 तासापूर्वी माझा जीव जायची वेळ आली आणि तुला थट्टा सुचते? तो तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होता. पण रूपा मात्र अक्षयच्या अशा वागण्याने लाजून खाली मान घालून उभी होती. ती पूर्ण गांगरून गेली होती, कारण तिला माहीतच नव्हतं की काय घडलं आहे. रूपा त्याच्यापासून नजर चोरत म्हणाली. रूपा म्हणाली, काय झालं आहे सांगाल का?
ती त्याच्यापासून स्वतःला सोडवण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होती. अक्षयने तिचा हात धरला व तिला बेडवर बसवून स्वतः तिच्यासमोर गुडघ्यावर बसून बोलू लागला. अक्षय बोलू लागला, आज तू ज्या बसने येणार होती, जी बस तुझी सुदैवाने चुकली ना, त्या बसचा मिरजजवळ खूप मोठा अपघात झाला आणि मला वाटले की तू त्या बसमध्ये होतीस म्हणून मी तुला शोधायला मिरज गाठले, कारण अपघातग्रस्त लोक तिथे आणले होते. या 4 तासात मी काय अनुभवले हे तुला शब्दात सांगता नाही येणार, असे म्हणून तो तिच्या मांडीवर डोके ठेवून रडू लागला. रूपा म्हणाली, असं झालं तर बरं असते, मी त्या बसमध्ये तरी काय एवढा फरक पडला असता. शेवटी ज्याला जेव्हा मारायचे तेव्हा तो मरणारच आहे. ती त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाली. अक्षय बोलतो, थोबाड फोडीन तुझे, परत असं काय म्हणालीस तर. तो उठून उभा राहत म्हणाला. रूपा म्हणाली, अरे वा, मी बरी फोडू देईन माझं थोबाड. आणि मगाशी काय म्हणालात कानात, ती उभारून म्हणाली. अक्षय म्हणाला, का ऐकू नाही आलं का. तो तिला पाहत म्हणाला. रूपा म्हणाली, नाही ना, जरा मोठ्याने म्हणालात तर बरं होईल. ती कानात बोट घालून ते हलवत मिश्किलपणे म्हणाली. अक्षय म्हणाला, हो का, बरं मग नीट ऐको, आय लव्ह यू. तो तिला जवळ ओढत म्हणाला. रूपाने मात्र हे ऐकून त्याला मिठी मारली व लगेच बाजूला झाली. त्याचे डोळे तिच्या ओढणीने पुसले व त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि ती रूममधून निघून गेली. किचनमध्ये अक्षयच्या आई जेवण बनवत होत्या. त्या तिला आराम कर, थकून आलीस असं म्हणत असताना ही रूपाने त्यांना मदत केली. जेवायच्या वेळी अक्षयचे सगळे लक्ष रूपाकडेच होते. अक्षय रूममध्ये निघून गेला तरी रूपा मात्र सगळं आवरून रूममध्ये गेली. तिला रूममध्ये येताना पाहून अक्षयने ती आत आली की दार लावून घेतले व तिला मागून मिठी मारली. तो तिला म्हणाला. अक्षय म्हणाला, माझे उत्तर न देताच निघून गेली. तो म्हणाला. रूपा म्हणाली, मला वाटते ते तर तुम्हाला मगाशीच मिळाले आहे. ती स्वतःला सोडवून घेत म्हणाली. अक्षय म्हणाला, ते तुझ्या तोंडून ऐकायचे आहे मला. रूपा, ठीक आहे, आय लव्ह यू अक्षय, असं म्हणून ती त्याच्या कुशीत शिरली. आणि येथेच दुसऱ्या लग्नाची पहिली गोष्ट सुपल संपूर्ण झाली. मला वाटते एकदा संसार मोडल्यावर दुसऱ्यांदा तो तडजोड म्हणून जरी थाटला तरी सहवासाने प्रेम फुलते. प्रत्येकाला दुसरा चान्स हा मिळायलाच हवा ना जगण्याचा. तर कशी वाटली गोष्ट, जर आवडली तर लाईक व शेअर नक्की करा, पण कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.